जिल्हा सामान्य रुग्णालयातील बांधकाम अंतर्गत डागडुजी व इतर कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आज शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। इमारतीमध्ये काही ठिकाणी पाणी गळती होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने गळतीची कारणे शोधून त्वरित दुरुस्त करावे। अतिदक्षता विभाग अतिशय सुसज्ज करून लवकरात लवकर वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करावी। अंतर्गत दुरुस्ती व डागडुजीची काही कामे अजूनही शिल्लक आहेत, ती त्वरित पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना बांधकाम विभागाने सक्त निर्देश द्यावे व इतर कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे अंदाजपत्रक त्वरित सादर करावे। रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण परिसराची स्वच्छता ठेवावी। पाण्याच्या टाक्या अंतर्गत नालेसफाई नियमित करावी। पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या निवासी वसतिगृहात अंतर्गत सुविधा चांगल्या असणे आवश्यक आहे, याबाबत विशेष लक्ष द्यावे। सीटी स्कॅन मशीन बंद राहता कामा नये। दुरुस्तीबाबत संबंधित एजन्सीला निर्देश द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधितांना दिल्या। यावेळी त्यांनी अपघात विभाग, डे केअर सेंटर, अतिदक्षता विभाग, प्रसूती विभाग, स्त्रीरोग, बालरोग विभाग तसेच नवजात शिशु अतिदक्षता कक्षाची सुद्धा पाहणी केली।